तर नमस्कार मंडळी, मी संदेश आणि आता तुम्ही बघतच असाल की आम्ही कुठे जाणार आहोत. तर आज आम्ही चाललो आहोत वॉटरफॉल्स नाही, माळशेज घाट वगैरे असं कुठल्या ठिकाणी किंवा फोर्टवर जात नाही आहोत. तर आज आम्ही चाललो आहोत पंढरपूरला. मी पहिल्यांदा जातो आहे पंढरपूरला आणि इथे आमची गाडी आहे पंढरपूरला जाणारी. आणि हे येणारे मंडळी आहेत, अजून थोडेसे येणं बाकी आहेत, काही जण पुढे गेलेत. तर मंडळी, आम्ही थोडंसं फोटो सेशन करून आता निघणार आहोत आणि आम्ही ऑलमोस्ट निघालो आहोत आणि तुम्ही बघू शकता सर्व मंडळी आता आलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे आमचं फोटो सेशन चालू झालं आणि थोडंसं आठवणी म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत असतो. तर आमचा पहिला स्टॉप झाला तो पनवेलच्या इथे. तिथे आम्ही चहा आणि थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि माझा एक मित्र त्याची वाट बघत होतो आणि तेवढ्यातच आम्हाला गरमागरम भजी खाव्याशा वाटल्या म्हणून आम्ही त्यासुद्धा घेतल्या. नाश्ता करून जो भजनी मंडळांना उत्साह आलाय तो वेगळाच आहे. Papa Moria re, Papa Moria re, 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 Moria re, Papa Moria re. Ganpati Bappa Moria, Malmurti Moria. जशी रात्र झाली तशी भजनाची जंगी सामने इथे गाडीमध्ये व्हायला लागले आणि तुम्ही बघू शकता की आमचा मित्र सचिन हा पण त्यामध्ये उत्साही आहे. किती काय झालं तरी पण भजन काय आमची थांबत नाही. जसे गणपतीच्या आरतीत होते ना, त्याच्यामध्ये कसे पाठीमागे जे बोलणारे जयदेव जयदेव त्यातले हे सर्वजण आहेत. आता रात्रीचे वाजलेत 9:30 आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव लक्षात नाही आहे पण तिथली टेस्ट थोडी चांगली होती, जर भाजी थोडी वगळली तर. आणि असे आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलेलो होतो. रात्री 2 वाजता आम्ही हा झेंडा लावतोय. आम्हाला वाटलं फुकटच आहे पण 100 रुपये द्यावे लागले याच्यासाठी.
हे रिकामे उद्योग हे आमच्या ग्रुपमधले हौशी कलाकार आहेत सर्वजण. रिकामे उद्योग आहेत. आता भगवा झेंडा लावण्याचं काम चालू आहे. आता सकाळचे 2:30 वाजले आहेत. फ्रेश होऊन आम्ही आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता मंदिराच्या दिशेने चालण्याची सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की सकाळी इथे जे वारकरी आलेत त्यांची जी गर्दी आहे ती दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता. आमच्या लेफ्ट साईडला आहे चंद्रभागा बसस्थानक आणि सकाळचे 5 वाजता ही गर्दी आहे. आणि अशी दोन्ही साईडला रस्त्याच्या गर्दीच गर्दी आणि भगवे झेंडे. ऍड करायला मस्त भेटला ना. कॅम्पला ऍड करायला. मित्रांनो आता आपण आलो आहे चंद्रभागेच्या तीरी आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे ती त्या आजूबाजूला आणि इकडे तिकडे. ही आहे चंद्रभागा आणि इथेच सर्व लोक पहिलं स्नान करून देवाच्या दर्शनाला जातात. तर आम्ही पण आता इथेच स्नान करणार आहोत आणि मगच रेडी होऊन तयार होऊन आम्ही मगच पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे ती चंद्रभागेच्या तीरी. जाऊ शकता. हे एवढे आम्ही मित्रमंडळी गेलो होतो पंढरपूरच्या वारीला आणि काही याच्यामधून आहेत सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला उवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला. कोण होऊन गेला.
चंद्रभागेमध्ये आम्ही स्नान करून आता तयारी होऊन आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती. सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला उवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल. चंद्रभागेमध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर आम्ही तयार झालो आहोत ते जाण्यासाठी पांडुरंगांच्या दर्शनाला. पण त्याआधी थोडेसे फोटो काढले, कारण की ह्याच गोष्टी असतात ज्या आपल्या आठवणी कायम लक्षात राहाव्यात, म्हणून आपण या मेमरीज आपल्यासोबत घेऊन जातो. तर त्यासाठी आम्ही थोडेसे फोटो सेशन करून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला पुढे जाणार आहोत. तुम्ही बघू शकता या चंद्रभागेच्या काठावर आमच्या पाठीमागे किती गर्दी आहे. ती लोक किती आलेत या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय. माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय. होता जो आपली कला सादर करत होता, त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला आहे. आम्ही पंढरपूरला जायच्या आधी आम्ही पाण्याचे बॉक्स घेतले होते की जे आम्हाला एक छोटीशी सेवा करायची होती, म्हणून आम्ही हा उपक्रम केला होता. तर आता आम्ही लोकांना, म्हणजे जे इथं वारकरी आले त्यांना ह्या पाण्याच्या बॉटल्स देत आहोत. आणि आमचा एक असा छोटासा उपक्रम आहे आमच्या ग्रुपतर्फे की काही का होईना तर थोडीशी तरी सेवा आमच्याकडून पण व्हावी, अशीच या पांडुरंगाच्या चरणी आशा. आणि पाण्याच्या बॉटल्स ऑलमोस्ट वाटून झालेल्या आहेत, थोड्याच काही शिल्लक आहेत. आणि आम्ही आता ते संपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की माझे मित्रमंडळी किती थकलेले आहेत ते, आणि आता थोडीशी ते विश्रांती घेऊन
पुन्हा एकदा आम्ही घरच्या वाट्याला निघतो. तर तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो वारी पंढरीची हा कसा वाटला हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा असावी. आणि असेच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू दे. आणि अशी ही पंढरीची वारी आम्ही करत आमच्या एका लॅबचे मित्र आहेत त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिकडं पण थोडंसं चहा पाणी करून आम्ही तिथून थोडंसं विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे. आणि असंच आम्ही स्टॉप घेत असं सुंदर देखावा बघत आम्ही घरी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक पण करा. तर धन्यवाद. टाटा, बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.